वैराग्याचे भाग्य संत संगाची लाग। संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप। तोची देव भक्त भेदाभेद नाही जात। संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप। तुका प्रेमेनाची गाय गानियात विरोनी जाय। संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप। विठाला 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गकरो प्रथम नमः। पाण्डुरङ्गकरो प्रथम नमः। अलंकापुररम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्प्रदिक् प्रदेशं विधीन्द्राधिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपोलिया। माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा। रायगडी मंदिरी वशी माझा राया तुझ्या चरणासी अजन्म ही काया। जगदीश्वरासी जोडिली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं नमामि जोगं श्रीसां गुरुं तम्। ऐशी नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला। अज्ञान मनोनी आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मने विठाल 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 वैराग्याचे भाग्य संत संगाची लाग। संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। वैष्णव श्रेष्ठ वैदिक निष्ठ अवतार ज्येष्ठ संप्रदाय वरिष्ठ देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत। वयाच्या 16व्या वर्षी ज्यानं रायरेश्वराच्या मंदिरात जावं आणि स्वराज्याची स्थापना करावी अशी जानता राजा म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो असे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू
आपल्या वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाच्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर एक विशेष प्रकारचं भाग्य प्राप्त होणारा या अभंगात प्रतिपादन करतात. विठ्ठल 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 अभंग श्री तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी संतांचा संग केला, संतांच्या संगतीत लागल्यामुळे मला एक विशिष्ट प्रकारचं भाग्य प्राप्त झालं. त्या भाग्याचं नाव आहे वैराग्याचे भाग्य. कशानं प्राप्त झालं तर संत संग हाची लाग. संतांच्या संगतीत गेलो मला भाग्य प्राप्त झालं. पण संत फक्त संगतीत गेल्याच्या नंतर भाग्य प्राप्त होतं का? नाही. तर भाग्य प्राप्त होण्याकरता एक विशिष्ट प्रकारची काय लागते तर कृपा लागते. आणि खऱ्या अर्थानं ते कृपा करणारे जर कोण नसतील तर ते संत आहेत. म्हणून संत कृपेचे हे दीप. जो साधक भगवान परमात्मा प्राप्त करण्याकरता निघाला त्या साधकाला कृपेची गरज आहे. आणि तो साधक पापी जरी असला तरी महाराज तो भगवंताच्या प्राप्तीकरता जर निघाला असेल तर संत त्याच्यावरती कृपा करतात आणि त्याला निष्पाप बनवतात. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. महाराज ठीक आहे, पण संत म्हणायचं कोणाला? हा आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे. कारण कलियुगामध्ये पोटाकरता अनेक संत झालेले आहेत. भगवे वस्त्र धारण केले, गळ्यामध्ये माळा घातल्या, असे अनेक बैरागी साधू असे या कलियुगात जन्माला आलेले आहेत. आम्ही संत म्हणायचं कोणाला? महाराज तुकोबाराने सांगितलं, जे भक्त आहेत ना तेच संत आहे. तोची देव भक्त, ज्याच्यात भेद नाही, भेदाभेद नाही ज्यात, ते खऱ्या अर्थानं संत आहेत. मग महाराज त्या संतांची संगत होण्याकरता आम्हाला काय करावं लागेल तर तुकोबाराय सांगतात, त्या संतांची संगत जर तुम्हाला करायची असेल तर तुका प्रेमे नाचे गाय गानियात विरोनी जाय. ही अवस्था तुला प्राप्त झाली पाहिजे. आणि ही अवस्था तुला जर एकदा प्राप्त झाली तर त्याचा परिणाम काय होतो तर संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. ते संत आपल्यावरती कृपा करतील. हा अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल 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 अभंगाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा. या पावनभूमी असणाऱ्या मावो पाटोदा या ठिकाणी गणरायाच्या दरबारामध्ये समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं ब्रह्मलीन पूज्य 1008 गुरुवर्य गंगा भारती महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा. त्यांचं वर्णन आपण करू शकत नाहीत, कारण काय वानो आता न पुरेही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. त्यांचं वर्णन करण्याइतकं सामर्थ्य आपल्याकडं नाही. पण खऱ्या अर्थानं ते काय आहेत हे जर बघायचं असेल, तुम्ही काहीने अनुभवलेले आहेत, काहीने अनुभवले नसतील, पण ज्यांनी अनुभवलं बाबांना नसेल त्यांनी नक्कीच साहेबराव दादांना अनुभवलं असेल. ते दादांचे गुरुजी होते. म्हणजे खऱ्या अर्थानं ते किती मोठे होते हे सांगण्याची तुम्हाला काय नाही गरज नाही. आणि आता असे होणं शक्य नाही बरं का. आता असे होणे नाही, आता असे होऊ शकत नाही. गेले दिगंबर ईश्वरी भूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अशा या महात्म्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालत असलेला हा नाम सप्ताह आहे. खऱ्या अर्थानं मी आता आपण सगळेजण सोशल मीडियावर बघतो, हा पूर्ण जो परिसर आहे परतूर पट्टा, इकडं घनसावंगी पट्टा, प्रत्येक गावामध्ये गुरुवर्य बाबांची पुण्यतिथी साजरी होती, मोठ्या प्रमाणात होती. कारण काय सांगतात यांचं तुकोबाराय सुद्धा म्हणतात, माझी वाणी अपुरी पडेल. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती ही त्यांची सद्भावना आहे. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हे करणारे हे संत आहेत. आणि अशा या संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा उत्सव सर्व गावकरी तन मन धनाच्या सहकार्यानं करतात. सर्वजण कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. कार्यक्रमाकरता अशी मंडळी आहेत महाराज, गावातलीच आहे, बाहेरून आणण्याची गरज नाही. असे बाहेरून आणायचे म्हणल्यावर कसं आहे, ते बाहेरच्या गावाकडे गेल्याच्या नंतर त्याला विचारा काय लागतंय बरं का. आदरणीय ज्यांचा महाराष्ट्रात आवाज आहे असे आदरणीय ब्रह्मदेव बाबा आहेत, रामकृष्ण बाबा आहेत, संदीप महाराज, सोपांग काका, किसन महाराज, तसेच संगीत सगुण महाराज, सर्वच गावकरी मंडळी या ठिकाणी आहेत. मृदंगाच्या साथीकरता हरिभक्तपरायण आमचे कावजवळाचे असणारे जाधव बाबा आणि सर्व शिष्य परिवार घेऊन असते या ठिकाणी
उपस्थित आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत. तुम्ही सुद्धा साधारण नाही, कारण ज्ञानोबाराय तुमचं वर्णन करतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसी भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकार कीजे. असे तुम्ही भगवान शंकराचे स्वरूप असणारे सर्व मंडळी या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती विनेकरी बाबापासून पाठीमागे बसलेले असतील, इकडल्या कोपऱ्यात असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि माझे श्री गुरु प्रति तुकोबाराय म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं रामभाऊजी बाबा राऊत जशी बुद्धी देतील तशा अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला, नाना आणि रामभाऊ यांनी संपर्क केला. महाराज म्हणले पुण्यतिथीचा सप्ताह 1 दिवस शिवा, त्यांच्या संपर्कातून तुमच्या दर्शनाचा योग. विठ्ठल विठ्ठल. आता मी एका पायाना लांगडा आहे. आता तुम्ही कृपा केली तर नक्कीच तर काय होईल, प्लास्टिकचा बसवल्यावर कळून नाही येणार नाही का. हा विठ्ठल विठ्ठल. कीर्तना करता आवर्जून माझे चुलते वडील हे सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. सर्वांच्या समोर कीर्तन करण्याचा योग उत्तम अशी गणपती मंडप म्हणजे खऱ्या अर्थानं गावातीलच हा सर्विसही अत्यंत उत्तम आवाज आहे. सगळ्यांचे आवाज गगनाला जाणार आहेत आणि मंडप सुद्धा कसा आहे, हा तसाच आहे. आता जसा अभंगावर आपल्याला बोलता येईल तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. या युगामध्ये जर आपण विचार केला तर काही गोष्टी ह्या प्रारब्धावरती अवलंबून आहेत, काही गोष्टी ह्या प्रयत्नावरती अवलंबून आहेत. पण महाराज जिथं प्रारब्धही संपतं, जिथं प्रयत्नही संपतो, तिथं खऱ्या अर्थानं सुरू होती तिचं नाव आहे कृपा. कारण संसारातल्या तर पूर्णच गोष्टी प्रारब्धावरती अवलंबून आहेत. खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या लागतात ना महत्त्वाच्या 5 गोष्टी, अन्न वस्त्र निवारा मोबाईल चार्जर, ह्या कशावरती अवलंबून आहेत. मोबाईल आणि चार्जर सोडून द्या, पण अन्न वस्त्र आणि निवारा हे कशावरती अवलंबून आहे, तर आपल्या प्रारब्धावरती अवलंबून आहे. तुकोबाराय सांगितलं, म्हणायचे विठ्ठल बाबा घुले सांगायचे, एक दुर्डीभर भाकरी आपल्या समोर बनवलेल्या असाव्या, आपल्याला भूक लागलेली असावी, ती खाण्याची इच्छा आपल्याला असावी, पण ती भाकर जर आपल्या प्रारब्धात नसेल तर ती आपल्याला मिळत नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, ही प्रारब्धावरती अवलंबून आहे. तुमची माझी गोष्ट सोडा. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा सखा होता, भगवान श्रीकृष्णाचा सखा होता. कोण, हा पेंध्या म्हणायचो त्याला सुदामा. त्या सुदामाला सुद्धा कधी कधी अन्न करावं लागलं. सुदामा ब्राह्मण, दारिद्र्य दुःखी पिढेला. नामदेवराय त्याचं वर्णन करतात. हा कारण तुमची आमची गोष्ट सोडा, मग काही गोष्टी ह्या प्रारब्धावरती अवलंबून आहेत. महाराज प्रारब्धाच्या पुढे गेलो तर काही गोष्टी प्रयत्नावरती अवलंबून आहेत. प्रयत्न केला की त्या प्राप्त होतात. आपला काय असला पाहिजे, प्रयत्न असला पाहिजे. आपण म्हणतो ना काय, वाळूचे कण रगडिता. आता खरंच वाळूच्या कणातून तेल गळतं का, नाही. पण हे त्याचं काय केलेलं आहे, प्रयत्नाचं कौतुक केलेलं आहे, त्या प्रयत्नाचं कौतुक केलेलं आहे. किंवा तुकोबाराय म्हणतात, कितीही असाध्य गोष्ट असेल तर तुम्ही त्याचं चिंतन केलं, त्याचा जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं ती गोष्ट तुम्हाला काय होती, प्राप्त होऊ शकते. असाध्य ते साध्य करिता सायास काय, कारण अभ्यास तुका म्हणे. प्रयत्न असला पाहिजे माणसाचा. हा ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात किंवा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात, अभ्यासप्य समर्थोसी मत कर्मो परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. माणसाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी प्रारब्धावरती सोडू नयेत, सगळ्याच गोष्टी प्रारब्धावरती सोडू नयेत. काही गोष्टीमध्ये आपला काय असला पाहिजे, प्रयत्न सुद्धा असला पाहिजे. महाराज काय असला पाहिजे, प्रयत्न सुद्धा असला पाहिजे. महाराज प्रयत्न केल्यावर सिद्ध होतं. महाराज आपण विहिरी पाडतो सगळेजण नाही का, आल्या असत्या अनुदानाच्या डुप्लिकेट कागदपत्र करून, काही जे ओरिजिनल असतील पण अनुदानाच्या काय आल्या असत्या, विहिरी आल्या असत्या. ती विहीर फोडण्याकरता आपल्याला पॉकलेन लावावं लागतं, किरण लावावं लागतं. एवढ्यावर होत नाही तर ते फोडण्याकरता काय करावं लागतं, बार, ते तोटे द्यावं लागतात. त्यावेळेस कुठंतरी ते दगड विहिरीतले फुटतात. पण महाराज प्रयत्न जर केला ना, आता उदाहरण द्यायचं जर झालं तर झाडाची मुळी केवढी असती, एकदम छोटी असती आणि कितीतरी मऊ असती महाराज ती. हा पण त्या मुळींना सुद्धा महाराज या खडकामध्ये घुसण्याची ताकद. ओली मुळी भेदे खडकाचे ते अंग, कारण
अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. अभ्यास म्हणजे प्रयत्न. मग काही गोष्टी प्रयत्नावरती अवलंबून आहेत, पण महाराज काही गोष्टी प्रयत्नांना सुद्धा साध्य होत नाहीत. अनेक गोष्टी आहेत महाराज. आता मी पण बाबा बरं का ह्या गोष्टीचा प्रयत्न केला होता, बराच केला, पण तो कृपाच नसल्यामुळे मला साध्य झाला का नाही हे मला सांगता येत नाही. काही गोष्टी प्रयत्नावरती अवलंबून आहेत, पण त्या प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा काय होत नाही, प्राप्त होत नाही. अनेक महाराज मंडळी पक्वा शिकण्याकरता आळंदीत राहतात, पकवाजाचा रियाज करतात, पण कुठंतरी तालामध्ये जातात. अनेकाला चांगला पकवाज वाजवता येतो, पण स्वरामध्ये लावता येत नाही. ही त्याच्यावरती असणारी काय आहे, अवकृपा आहे. म्हणजे त्यांनी प्रयत्न केलेत, पण प्रयत्न न करता त्यांना त्याच्यात फल मिळालं नाही. पण याच्याही पुढे जाऊन जर काय असेल तर ती कृपा आहे महाराज, कृपा. मग माणसावरती 3 कृपा महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे आत्मकृपा. 4 कृपा. आत्मकृपा, दुसरी कृपा आहे ती भगवंत कृपा, तिसरी कृपा आहे ती संत कृपा, आणि चौथी कृपा आहे ती शास्त्र कृपा. महाराज नाही कशाची कृपा झाली तर आपल्या आत्म्याची तरी आपल्यावरती कृपा झाली पाहिजे. कारण आत्म्याला कृपा केली नाही तर भगवंत आपल्याकडे येऊन राहू शकत नाही. याच्यात तुम्ही जर बाकीचं जर मटेरियल भरलेलं असेल तर तो इथं येऊन राहायला रिकामा नाही. त्याला जर इथं वास्तव्याला आणायचं असेल तर याच्यातले तुम्हाला अगोदर बाहेर काढावे लागतील. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, पण कधी काम क्रोध केले घडरीते. आपल्या अंतकरणातले बाहेर काढल्याच्या नंतर तो इथं येऊन राहणार आहे. म्हणून तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहील. मग गोपाळ येण्याकरता आपल्याला चित्त काय करावं लागणार आहे, निर्मळ. आपल्या आत्म्याची कृपा आपल्यावरती असली पाहिजे. आपल्याला या सप्ताहामध्ये कीर्तन श्रवण करण्याकरता जायचंय, हे आपल्या आत्म्याने आपल्याला सांगितलं पाहिजे. कारण हे शरीर आपलं नाही आहे, हे एक आपल्याला वापरण्याकरता दिलेलं साधन आहे. म्हणून आपल्या आत्म्याची कृपा आपल्यावरती महत्वाची. आत्मा तो आपला आहे, मी म्हणजे आत्मा आहे, माझं म्हणजे हे आपल्या संबंध आहे. आता आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, जर आपलं डोकं दुखत असेल तर आपण डॉक्टरला काय म्हणतो, मी डोकं दुखतं म्हणतो का माझं म्हणतो. म्हणजे हे शरीर आपलं काय आहे, संबंधी आहे. हां, त्याच्याकरता महाराज हे शरीर पंचमहाभूताचं बनलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं हे शरीर आपलं संबंधी आहे, हे आपण नाही. हां, म्हणून आपल्यावरती आत्म्याची कृपा पाहिजे, आपल्यावरती शास्त्राची कृपा असली पाहिजे. शास्त्र कृपा करतं, शास्त्र कृपा करत नाही असं नाही, पण शास्त्राने कृपा करावी जर असं वाटत असेल तर त्या शास्त्रावरती आपला तेवढा विश्वास असला पाहिजे, तेवढी आपली श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा लभते ज्ञानम, श्रद्धेशिवाय फळ मिळत नाही. ज्ञानेश्वरी वाचा महाराज. हां, ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल तरी वाचा, वाचाल तर वाचाल. महाराज अनेक काही साधक मंडळी, आपण आळंदीत राहणारे मंडळी आहात, त्यांनी बघितले असतील की ज्ञानोबारायांच्या त्या अजान वृक्षाच्या बागेखाली असे काही मंडळी बसतात आणि त्या ज्ञानेश्वरीवर फक्त बोट फिरवतात. बोट फिरवता फिरवता त्यांना ज्ञानेश्वरी काय करायला लागते, वाचायला यायला लागते. हे नाथ महाराज सुद्धा सांगतात, भाव धरुनिया कृपा करी हरी तयावरी. तो भगवान परमात्मा त्याच्यावरती कृपा करतो, पण ती कशाने वाचली पाहिजे तर भावाना वाचली पाहिजे. कारण शास्त्र कृपा महत्वाची बरं का, आणि ती झाली पाहिजे. शास्त्र कृपा झाली नाही तर माणसाचे जीवन अपूर्ण आहे. कारण महाराज हे आता ते बाकीचे 6 शास्त्र सोडा, पण आपल्या वारकरी संप्रदायाचे 4च शास्त्र आहेत. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत आणि चौथं रोज ते तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये नित्यानं घेतो, तो म्हणजे ज्ञानोबारायांचा हरिपाठ. कारण हे असं आहे महाराज, याच्यात सगळं आहे. सांसारिक माणसाला सुद्धा याच्यामध्ये काय आहे, फायदाच आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे जे वाक्य आहेत ते आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता आहेत. मी श्री गुरुबाबांच्या मुखातून ऐकलेलं एक उदाहरण आहे. ज्याला खऱ्या अर्थानं संसार करायचा ना, त्याने ज्ञानेश्वरी गाथ्याच्या सिद्धांताचा अभ्यास नाही करायचा, दृष्टांताचा अभ्यास करायचा. आणि ज्याला खऱ्या अर्थानं परमार्थ करायचा त्याने ज्ञानेश्वरी आणि गाथ्याच्या सिद्धांताचा अभ्यास करायचा. हे केल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये साफल्य आहेत महाराज. प्रत्येक त्या गाथा आणि ज्ञानेश्वरीमध्ये आहे बरं का. हां, याच्यामध्ये बाबा एक दृष्टांत सांगायची नेहमी, मी सांगतो एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल कुठंच जाण्याची गरज नाही. हे जर आपल्या जीवनामध्ये असेल ना तर आपलं, कारण आम्हा घरी धन शब्दांचीच रतने, हे धन आहे त्यांच्याकडं. हां, आता ज्ञानोबारायांचा संघ तुम्हाला आणि मला होऊ शकत नाही, आता तुकोबारायांचा संघ तुम्हाला आणि मला होऊ शकत नाही. त्यांचा संघ होणे म्हणजे त्यांचं हे काव्य आपण पठन करणे, त्याच्यावरती श्रद्धा ठेवणे. एक राजा होता. राजा शिकारी करता गेला. कुठं गेला, शिकारी करता गेला. आणि राजा शिकारी करता गेल्याच्या नंतर तो राजा म्हणल्यावर एकटा नसन गेला. जाताना त्याचे शिपाई असतील, त्याचा असणारा
प्रधान मुनीम जे असेल तो प्रधान राजा आणि काही सेवक शिकारी करता एका अरण्यामध्ये गेले आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर महाराज असं झालं तिथं गेले आणि ते रस्ता चुकले. कुठं? अरण्यामध्ये गेले आणि रस्ता चुकले. रस्ता चुकल्याच्या नंतर सेवक रस्ता चुकले. अगोदर सेवक पाठीमागे निघाले. मेन माणूस पाठीमागे जात नाही. जे अगोदर पाठीमागे असतात ना ते हळूहळू पाठीमागे निघायला जातात. म्हणजे तुम लढो हम कपडे सांभाळते त्याप्रमाणे ते सेवक पाठीमागे होते ते निघाले पाठीमागे. ते पाठीमागे निघाले जाताना रस्ता सापडायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल ठाला ठाला ठाला. तुम्ही कीर्तनकाराचे बाप आहेत बरं का, त्याच्याने आता नियमाचं अनुकरण करत जा. कारण इथे वडील जे जे करते हा चला. त्या ठिकाणी त्यांना रस्ता सापडायला तयार नाही आणि रस्ता सापडत नसल्यामुळे महाराज त्या ठिकाणी एक व्यक्ती त्यांना दिसली. ती व्यक्ती ही डोळ्यांना अंध होती. त्यांच्या लक्षात आलं तिलाही काही दिसत नव्हती पण ती त्या ठिकाणी भजन करत होती. विठ्ठल 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 तिचं भजन चालू होतं. यांच्या लक्षात आलं जाऊ द्या आपला रस्ता चुकलाय ना, ह्या जाऊन व्यक्तीला विचारू. त्या व्यक्तीकडे गेले आणि त्या व्यक्तीकडे गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं. त्यांनी पाहिलं ही आंधळे दिसते. लगेच ते म्हणले आंधळ्या. कोण? सेवक. काय म्हणले? ए आंधळ्या, आमचा नगराकडे जाण्याचा रस्ता चुकला, आम्ही नगराकडे कसं जायचं ते सांग. महाराज तो त्या ठिकाणी होता. त्यांनी सांगितलं हे बघा सरळ उजव्या हाताला जायचं, डाव्या हाताला वळायचं, तुम्हाला तुमचा नगराचा रस्ता सापडेल. काहीच हरकत नाही. ते सेवक निघून गेले. पाठीमागून काही क्षणातच एक 5-10 मिनिटात त्या ठिकाणी प्रधान आला. त्यांनी सुद्धा बघितलं आपला सुद्धा नगराकडे जाण्याचा रस्ता चुकलाय. आपल्याकडे नगराकडे जाता येणार नाही, जायचंय नगराकडे. इथं एक व्यक्ती दिसतो तिला विचारू. पण त्यांना विचारण्याकरता गेले. त्याच्याही लक्षात आला हे आंधळा आहे. पण महाराज पहिल्यापेक्षा प्रधान जरा मवळकीनं बोलला बरं का. ते म्हणजे लहानापेक्षा हे काय झाला थोडा मोठा आहे ना पदाने, मग तो मोठा असल्यामुळे तो जरा आपुलकीने बोलला. म्हणला आंधळे बाबा माझा नगराकडे जाण्याचा रस्ता चुकलाय, मी कसं जाऊ? त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे बघ उजव्या हाताला जा आणि डाव्या हाताला वळ, तुला रस्ता सापडेल. तेही निघून गेला. 10 मिनिटांना तिथं राजा आला. कसा आला ते मला माहित नाही पण दृष्टांतात आला. म्हणजे प्रश्न असतो अनेकाचा हे असं कसाच आला असेल. तो आला. त्यांनी बघितलं बाबाला दिसत नाही. पण महाराज हा राजा होता. हा राजा त्याला आंधळ्याही नाही म्हटला, आंधळी बाबाही नाही म्हटला, अगदी शुद्ध भाषेमध्ये म्हणला सुरदास माझा नगराकडे जाण्याचा रस्ता चुकलाय, मी कसं जाऊ? त्यावेळेस त्यांच्या मुखातून वाक्य आलं राजेसाहेब तुम्ही उजव्या हाताला जा आणि डाव्या हाताला वळा. ते म्हणला मी राजा हे तू मला कशावरून कळाले? म्हणले काहीच नाही, मला फक्त ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचण्याची सवय आहे आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आहे माणूस बोली जे जाणे आणि झाडे जाणे जे फुले. आता आंब्याच्या झाडाला लिंबुळ्या लागल्या की म्हणून जायचं पाडाला आंबा असंच का? आंबाच्या झाडाला कैऱ्या लागल्या म्हणजे काय आहे? आंबे लागले. हा म्हणजे माणूस हा त्याच्या बोलण्यावरून कळतो बरं का. आणि झाड हे कशावरून कळतं? फुलावरनं कळतं. अरे बाप म्हणला मी राजा आहे. अगोदर म्हणले तुझा प्रधान गेला. म्हणले प्रधान कसा ओळखला? म्हणले काहीच नाही. म्हणले तो आंधळी बाबा म्हटला. म्हणला त्याच्या अगोदर तुझे सेवक गेले ते कशावरून ओळखले? म्हणले चहापेक्षा किटली गरम असते ते मला आंधळ्या म्हटले. ते मला आंधळ्या म्हटले. अरे ते म्हणले ह्या बाबा इथंही वाचन करतो, याचं इथं काय काम आहे? म्हणले याला इथं ठेवून चालणार नाही. म्हणले याला आपल्या नगरामध्ये घ्या. येतात का बाबा? म्हणले काहीच अडचण नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवडे, इथंही भजन करायचंय, तुझ्या नगरात आल्यावर सुद्धा भजन करायचंय, काहीच अडचण नाही. म्हणले चला नगरामध्ये. नगरामध्ये गेले आणि नगरामध्ये गेल्याच्या नंतर पूर्वीच्या काळात अशी पद्धत होती, व्यापारी काहीतरी विकण्याकरता यायचे, काहीतरी विशेष माल त्यांच्याकडे असला की ते विकायला यायचे आणि राजाकडे आणून तो काय करायचे? द्यायचे. राजाकडे एका व्यापाऱ्यांना 2 घोडे आणले. 2 घोडे आणले आणि ते 2 घोडे राजाच्या समोर उभा केले. म्हणला राजेसाहेब घोडे काठवडी आहेत, बिंदास्त घेऊन टाका, तुम्हाला मी अजिबात फसवणार नाही, फसण्याची तुमची काहीच नाही. म्हणले काही अडचण नाही. एका घोड्याची किंमत 10 लाख होते बरं का बाबा जाधव बाबा. एका घोड्याची किंमत 10 लाख. हां 2 घोडे 20 लाखाचे. हां पण मग राजाने ते विसार द्यायला पैसे काढायचे. तेवढ्यात लक्षात आलं हे घेण्याच्या अगोदर आपण एक काम करू. म्हणले आपण एक बाबा आणलेत ना, कोणते?
सगळे जाणकार मंडळी नाही का, सुरदास मंडळी आहे का नाही, म्हणजे ते बरोबर आहे, ते राजाची पदवी त्यांनी घेतलेली आहे, सेवकाची पदवी घेतलेली नाही बरं का. हां, सुरदास आणले, त्या सुरदासजीला विचारू. सुरदासजीकडे गेले, सुरदासजीला विचारलं, हे 2 घोडे विकण्याकरता आणलेत. हां, बघा बरं कसे आहेत. सुरदासजीनं त्या घोड्यापाशी आलेत, घोड्याच्या पाठीवरती थाप मारली महाराज. एका घोड्याच्या पाठीवर थाप मारली, तो एकदम असाच हल्ला नाही, डुलला नाही. दुसऱ्या घोड्याच्या पाठीवर थाप मारायची, तर तो घोडा पळायला लागला. त्यांनी सांगितलं, राजेसाहेब ह्या घोड्याला तुम्ही उजव्या हाताच्या घेऊत नका म्हणले, हा घोडा 1 नंबर आहे म्हणले. त्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या पाया पडला, म्हणले तुम्ही असं म्हणतातच कसं काय, हा घोडा खराब आहे, हे तुम्हाला कळालंच कसं काय, काहीच नाही म्हणले. आता मला दिसत नाही डोळ्यांनी, मोबाईल घेतलेला आहे मोठा आणि त्याच्यामध्ये राऊत बाबांचा गाथा ऐकतो आणि गाथ्यामध्ये प्रमाण गेले, तेजा ऐसा रत्ती तट्टू फोकडावर. काठवडी घोडा असेल त्याला फक्त मग उचललं ना की तो पळायला लागतो, आणि हा पळायला लागला, याला मी बुक्क्यानं हाणलं तरी हो जागा सोडायला म्हणले, जागेवरच आहे. मग तिथं महाराज त्याचे किती लाख वाचले राजाची? 10. म्हणले म्हातारा आपल्या कामीचे राव, म्हातारा आपल्या कामीचे आहेत म्हणले सुरदासजी. आजपासून सुरदासजीला एक खुराक चालू केला पाहिजे म्हणले, जास्त दिवस टिकले पाहिजे म्हणले. आजपासून यायला 1 गिलास दूध द्या. काय म्हणले? आजपासून 1 गिलास दूध. बाबा दूध पिऊ लागले, मस्त राहू लागले. 2-4 दिवस गेले. दुसरा एक व्यापारी आला महाराज, तो आला हिरे घेऊन. काय? हिरे घेऊन आला. आणि हिरे घेऊन आल्याच्या नंतर महाराज एका हिऱ्याची 5-5 लाख किंमत होती. 5 हिरे घेऊन आलेला आहे व्यापारी 25 लाखाचे. राजाकडे गेला. राजाने सांगितलं घोड्यात फसवणूक झाली, आता फसवणूक झाली नाही पाहिजे, आपण विचारायचं कोणाला? सुरदासजीला. सुरदासजीकडे गेले. सुरदासजीनं ते हातामध्ये घेतले. हातामध्ये घेतल्याच्या नंतर सांगितले, राजेसाहेब एकही हिरा खरा नाही म्हणले. त्या व्यापाऱ्याने लगेच सुरदासजीचं दर्शन घेतलं. म्हणले हे तुम्हाला कळालं कसं? म्हणले काहीच नाही, गाथा श्रवण करण्याची सवय. आणि गाथ्यामध्ये असं प्रमाण आहे महाराज, हिरा कसा असतो? त्याला जर आयरनीवरती ठेवलं आणि उपारण्यानं मारलं, कशाने? घनाने मारलं, तर तो एक तर आयरनीत जातो किंवा त्या घनामध्ये जातो. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता तो घनी, तोची मोल पावे खरा, होय करणीचा चुरा. त्या आयरनीचा शब्द आहे तिथे नाही का, अशा त्या हिऱ्या आहे. मग कशाचा फायदा येऊ? मी शास्त्र कृपेवर बोलतोय बरं का, लक्ष येणार नाही तर तुम्ही सांगताना म्हाताऱ्याने अर म्हणले सुरदास आपल्या कामीचे आहेत, यायला नुसतं दूध देऊन जमणार नाही म्हणले, यायला अजून काहीतरी जास्त दिलं पाहिजे, खुराक महत्वाचं आहे बरं का. म्हणले आजपासून या दुधावर 2 चमचे गावरान तूप द्या म्हणले, काहीच अडचण नाही म्हणले. हे खाऊ लागले, चालू लागले. पुन्हा एक व्यापारी आणला, जास्त आणत नाही, शेवटचा आणतो. हां, एक व्यापारी आणला. त्याने आणले होते महाराज मोहरा. मोहराची माळ आणली होती. त्या मोहराच्या माळाची किंमत होती 20 लाख रुपये. ते 20 लाखाची मोहराची माळ आणली. राजांना सांगितलं आता फसायचं काम नाही, कारण सुरदासजी आपण आणलेले आहेत. सुरदासजीकडे ती माळ नेली. सुरदासजीकडे ती माळ नेल्याच्या नंतर सुरदासजींना सांगितलं मला एक काय द्या म्हणले, हां सूद द्या म्हणले. सूद बैल पोळ्याला नाही का आपण सराड बनवतो, ती सूद द्या आणि एक काड्याची पेटी द्या म्हणले. सूत आणि काड्याची पेटी घेतली आणि सांगितले की ही माळ सुद्धा काय आहे, डुप्लिकेट आहे. सूत ना जळे ज्याची मोहरा जाणे अंगी, मोहरा त्याला म्हणतात बरं का, ज्याच्या संगतीत सूत जळत नाही. इथं सुद्धा 20 लाख रुपये वाचले. म्हणले बाबा एवढ्यावर थांबायचे नाही, बाबाला नुसतं तूप देऊन जमत नाही, आजपासून बाबाला लाडू द्या. कशाचे होय बाबा? खोबऱ्याच्या कशाला, काजू बदामाचे, म्हणून आपल्याला कुठं घरचे द्यायचे, कीर्तनात देत ना काजू बदामाचे लाडू. हे सगळं झालं. तो राजा शांत बसला आणि त्या राजाच्या लक्षात आलं बाबा एवढे हुशार इथं, यायला आपलं वर्तमान कळत असेल, आपलं भूतकाळ कळत असेल, हां आपण यांना काहीतरी विचारलं पाहिजे. ते त्या बाबाकडे गेले आणि त्या बाबाला विचारलं, बाबा तुम्हाला वर्तमानही कळत असेल, तुम्हाला भूतकाळही कळत असेल? ते म्हणले हो कळतंय. राजा म्हणला मग सांगा माझा. म्हणले तुझा 4 चौघात सांगण्यासारखा नाही, तुझा भूतकाळ 4 चौघात सांगण्यासारखा नाही. महाराज त्याच्या पायाखालची जमीनच हादरली. आणि माणसाचा स्वभाव असा आहे, जे नको म्हणलं का माणूस ते जास्त करतो. नाही नाही म्हणला सांगा. नाहीच म्हणले मी तुला सांगू शकत नाही. राजांना एकांतात नेलं. म्हणले माझा भूतकाळ सांगा. म्हणले नाही राजे, तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला मारशील, दंड देशील. नाही म्हणले मी काहीच करणार नाही, मी तुम्हाला काय देतो, वचन देतो. म्हणले तुझा भूतकाळ असा आहे म्हणले की तू राजाच्या पोटचा नाही, म्हणले तू आचार्याच्या पोटचा आहे.
असं म्हटल्याच्या नंतर याच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या आईकडे गेला आणि आईला विचारला, आई खरं आहे का? आईनं सांगितलं हो म्हणले खरं आहे. मला मुलं होत नव्हते म्हणून आपल्या घरी जी स्वयंपाक करणारी बाई होती ना, हां तिनं मला आणून दिलं होतं. मला जर मुलगा झाला नसता तर तुझे वडील राजा होते, त्यांनी सांगितलं होतं मी तुझा शिरच्छेद करीन. मला मुलीच होत होत्या, मी तुला तिच्याकडून आणलेला आहे. त्याला बरं वाटलं. तो पळत आला आणि पळत आल्याच्या नंतर या सुरदाजीचे पाय धरले. म्हणले हे तुम्हाला कळालं कसं ते मला सांगा. ते म्हणले काहीच नाही, गाथा ज्ञानेश्वरी श्रवण करण्याचे. म्हणले असे काही व्यापारी तुझ्याकडे आले. म्हणले घोड्या नावाचा एक व्यापारी घोडे घेऊन आला आणि घोडे घेऊन आल्याच्या नंतर त्या घोड्याच्या व्यापारामध्ये मी तुझे किती लाख वाचवले? 10 लाख वाचवले. मी तुझे 10 लाख वाचवल्याच्या नंतर तू निदान नाही जास्त गाव तू 1 ग्रामपंचायत गट तरी मला द्यायला पाहिजे होता ना. तू देऊन दिलं काय? 1 ग्लास. अरे तुझ्या हिरा नावाच्या रत्नामध्ये मी 25 लाख वाचवले. तू जवळपास नाही मला ग्रामपंचायतचा सरपंच, निदान एखादा सदस्य तरी करायला पाहिजे होतं ना, उपसरपंच. तू देऊन दिलं काय? 2 चमचे तूप. अरे त्या मोहरा नावाच्या रत्नामध्ये मी तुझे 20 लाख रुपये वाचवले. तू देऊन दिलं काय? 2 लाडू. अरे हे जसा आचारी जिरे टाक, मोहरी टाक, कढीपत्ता टाक असं तू मला देऊ लागला म्हणून तू आचार्याच्या पोटचा. म्हणजे हे सांगणारं काय आहे तर शास्त्र आहे. म्हणून महाराज शास्त्र आपण श्रवण केलं पाहिजे. राजकीय क्षेत्रातले मंडळी असावं, राजकारण कसं करावं हे शिकवणारं सुद्धा शास्त्र आहे. ज्ञानेश्वरी आहे आणि गाथा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे राजकारणाकरता तुकोबाऱ्याने केलेला उपदेश आहे. संसारिक करता उपदेश आहे. असोनी संसारी जिभेबे किंवा हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि परमार्था करतात माहितच आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे सांगणारं काय आहे तर शास्त्र आहे. म्हणून महाराज शास्त्राची सुद्धा कृपा असली पाहिजे, आत्म्याची सुद्धा कृपा असली पाहिजे. महाराज शास्त्र कृपा करेल व श्रद्धा ठेवल्यावर. हां महाराज आत्मकृपा होईल. नवे तो भगवान परमात्मा सुद्धा काय करेल? कृपा करेल. पण महाराज संतांची कृपा होणं शक्य नाही. पण तुकोबाऱ्या म्हणतात ती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. कशानं प्राप्त झाली? संतांची संगती केली म्हणून प्राप्त झाली. कोणती कृपा प्राप्त झाली? त्या अभंगाचं प्रथम वाह, टाळी वाजवा ना.
वैराग्याचे भाग्य मी संत संघाची लाग. मला वैराग्य नावाचं भाग्य प्राप्त झालं. कशानं? संघानं. कोणाच्या? संतांच्या. खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन जर कशावर आधारित असेल ना, तर माणसाचा उद्धारही आणि माणसाचं पतनही सुद्धा हे संगतीवरती अवलंबून आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संतोषे. आपण संघ कोणाचा करतो याच्यावर फार महत्व. लागता संत चरणी राज, लागता संत चरणी राज, लागता मनामध्ये. वा, टाळी वाजवा. हा, एवढं तरी करा ना. आहे का नाही? कौतुक केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं कौतुक हे सुद्धा माणसाला घडवत असतं बरं का. हां, कारण नाही दुसऱ्यांना केलं तरी जाऊ द्या, पण हे सर्व मंडळी आपल्या इथली आहेत. आता इथं तुमच्या पाटोद्या गावाचं नाव जगामध्ये, भारतामध्ये किंवा आपल्या नवे नवे महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर उदाहरण द्यायचं झालं तर आता ब्रह्मदेव महाराज कुठले हो? पाटोद्याचे. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला भेटले, कुठले? पाटोद्याचे, ते ब्रह्मदेव महाराज तुमच्याच गावचे का असं म्हटलं जातं. म्हणजे हे तुमच्या गावाची काय आहे? खऱ्या अर्थानं ओळख आहे. हां, ही खऱ्या अर्थानं याचं कौतुक आपण काय केलं पाहिजे. म्हणून वैराग्याचं भाग्य हे संतांच्या संगतीत. महाराज वैराग्य सुद्धा अनेक प्रकारचे आहेत, पण त्यात विशेष 2 प्रकारचे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? विचारसागर सांगतो की इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत त्यागाच्या भोगाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. म्हणजे ती गोष्ट उपभोगण्याकरता आहे, ती गोष्ट उपभोगण्याकरता आहे. हां, आणि ती नाकारणं, हां, उपभोगण्या योग्य आपलं शरीर सुद्धा आहे आणि तिचा नाकार करणं म्हणजे वैराग्य. उदाहरण द्यायचं झालं तर खाण्याकरता बासुंदी, बरं का ब्रह्मदेव बाबा, ठेवली तुम्हाला त्यांनी. खाण्याकरता बासुंदी आपल्या समोर आणली आणि आपल्याला शुगर असेल ना, आपण म्हणायचं नको, मी खात नाही. तुम्हाला शुगर आहे म्हणून खात नाही का? खात नाही, मग याला वैराग्य म्हणत नाहीत. हे तुमच्या शरीरामुळे तुम्ही खात नाही, पण तुम्ही खाण्यायोग्य सुद्धा आहेत तरी खात नाहीत, याला काय म्हणायचं? वैराग्य. म्हणजे 2 वैराग्याचे प्रकार विशेषताना करता येईल. काही वृत्तीचं वैराग्य आहे आणि काही कृतीचं वैराग्य आहे. वृत्तीचं वैराग्य फार अवघड आहे, कृतीचं वैराग्य अवघड नाही महाराज. हां, महाराज कृतीचं वैराग्य कोणी सुद्धा करू शकतो आणि वैताग वेगळा बरं का. वैराग्य वेगळं, त्यातल्या त्यात वैताग सुद्धा वेगळा. घरी एक आपल्या 2 जणात भांडणं झाले घरच्यांसोबत की पंढरपूरला जाणं, याला काय म्हणायचं? वैताग म्हणायचं बरं का. वैराग्य म्हणायचं नाही. वैराग्य कसं तर ते अंतकरणामधून प्रगट झालं पाहिजे. नाहीतर आताच्या या कलियुगामध्ये अनेक महाराज वैराग्याच्या नावाखाली अनेक गोष्टी घडतात महाराज. कसं त्यांनाच लक लाभ महाराज. हां, अनेक वैराग्याच्या गोष्टी घडतात, पण त्याला वैराग्य म्हणायचं. एक साधू होता महाराज, एक साधू. तो साधू गंगेच्या तीरावर स्नान करण्याकरता गेला आणि गंगेच्या तीरावरती स्नान करण्यात गेल्याच्या नंतर त्याने तिथे एक सुवर्णमुद्रिका पाहिली बरं का ब्रह्मदेव बाबा. त्या सुवर्णमुद्रिकेला त्याने हात लावायचा की त्याच्या लक्षात आलं आपण कोण आहोत? संन्यासी आहेत. आणि संन्याशाने सुवर्णाला काय करू नये?
स्पर्श करू नये, हां स्वर्णाला स्पर्श करू नये. त्याच्या लक्षात आलं, तो पाठीमागं झाला. पण त्याच्या अंतकरणामध्ये ती अंगठी बसली ना, त्याला वाटायची ती घ्यावी का, पण आपण संन्यासी आहे. मग त्यांनी ती घेतली नाही. तिथं एक धोबी कपडे धुण्याकरता आला होता. तिथं कपड्या धुण्याकरता एक धोबी आला होता. त्या धोब्याला बोलवलं आणि त्या धोब्याला सांगितलं, इकडे ये म्हणले. काय म्हणले? इकडे ये म्हणले, आज मी तुझं कल्याण करणार आहे. धोब्याला आनंद वाटला. साधू महात्मा आज मला नक्कीच भगवंताची प्राप्ती कशी होणार, किंवा त्यांच्याकडे सामर्थ्य असेल, त्यांच्या सामर्थ्यानं देवाची भेट घालून देईन, असं त्या धोब्याच्या मनात होतं. त्यांनी महाराज त्या संन्यासाचं दर्शन घेतलं, त्या महात्म्याचं दर्शन घेतलं. सांगा ना महाराज, काय आशीर्वाद आहे, काय आज मला तुम्ही दाखवणार आहे, भगवंत दाखवणार आहात का? त्यांनी सांगितलं, नाही मी तुझं कल्याण करणार आहे. मग म्हणले, सांगा ना कल्याणाचा मार्ग लवकर. म्हणले, काय नाही म्हणले, ते तिथं दिसते ना अंगठी, ती घे. असं म्हटल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी कपडे धुणारा धोबी रडायला लागला, अधूनमधून हसायला लागला. या महात्म्याच्या सुद्धा लक्षात आलं नाही. त्यावेळेस त्या महात्म्याने विचारलं, तू असं रडतो आणि हसतो का? त्यांनी सांगितलं, महाराज खरं सांगू, ही अंगठी तुम्ही कधी बघितली हो? म्हणले, आत्ता 10 मिनिटापूर्वी. म्हणले, महाराज माझा धोब्याचा व्यवसाय, कपडे धुण्याचं माझं काम आहे. रोज मला गंगेच्या तीरावरती यावं लागतं. इथंच मी रोज कपडे धुतो. नवे तर 2 महिने झालेत महाराज. हे रोज मी अंगठी पाहतो, पण हिला शिवण्याचा कधीच माझ्या मनामध्ये संकल्प आला नाही, कधीच संकल्प आला नाही. आणि तुम्ही संन्यासी असून तुमचं मन याच्यात रमतंय, म्हणजे तुम्ही खरे वैराग्य आहात का कृतीचं वैराग्य? याला मनाचं कृतीचं वैराग्य. मग वृत्तीचं वैराग्य कोणतं? तर महाराज वृत्तीचं वैराग्य माझ्या जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये होतं. वृत्तीचं वैराग्य माझ्या जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये होतं. ज्यावेळेस तुकोबारायांची परिस्थिती गरीब होती, छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरू तुकोबारायांचं कीर्तन श्रवण करण्याकरता समोर बसायचे आणि कीर्तनामध्ये त्यांनी ऐकलं असेल, आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके, जावे पुढती कुत्रे घर राखीते. अशी आमची परिस्थिती आहे. हे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर राजांना वाटलं, आपण यांना गुरु केलं पाहिजे. हां, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय आणि रामदास स्वामी. त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांना गुरु केलं. आपल्या गुरुची परिस्थिती नाजूक आहे, त्यांना सुख व्हावं त्याच्याकरता महाराज त्यांनी काय केला, नजराना पाठवला. आता हा सुद्धा गुरुवरे बाबांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर परिस्थितीवरती सुख अवलंबून नाही. सुख कशावरती अवलंबून आहे? परिस्थितीवरती नाही, तर त्याच्या स्थितीवरती अवलंबून आहे. माणसाची स्थिती जर चांगली असेल तर तो समाधानी असू शकतो. अनेकांकडे गडगंज पैसा आहे, गडगंज आहे, पण समाधान नाही. याला कारण परिस्थिती नाही, त्यांची स्थिती आहे, स्थिती. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या गुरुजींना सुखी व्हावं अशी जर आपली इच्छा असेल, अशीच इच्छा त्या ठिकाणी राजांच्या मनामध्ये आली. आणि राजांच्या मनामध्ये आल्याच्या नंतर राजाने काय केलं, आपल्या सेवकाकडे नजराना पाठवला. आणि तो नजराना तुकोबारायांकडे पाठवला. आणि तुकोबारायांकडे तो नजराना घेऊन आल्याच्या नंतर तुकोबारा त्यांना कोणी पाठवला? म्हणजे राजांनी पाठवला. कोण राजे? म्हणले या महाराष्ट्राचे आत्ताचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणले ठीक आहे, राजा आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे, त्यांचा मी अपमान करणार नाही, पण ह्या गोष्टीचा मी स्वीकार करणार नाही. कशाकरता पाठवलाय? म्हणले तुम्ही सुखी व्हावं. म्हणले यांनी मी सुखी होणार नाही. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी.
दीड हजार आले नाही कोणी यायला. आता कशी येते झाली निवडणूक. तुमचे एर वित्त धन ते मज मृत्युके समान. आम्ही सुखी व्हावं राजांना वाटत असेल ना तर आम्हाला विठ्ठल नामाच्या गजराची गरज आहे. आणि महाराज भीड नाही बरं का कुठं. हां तुका म्हणे नाही साना थोर आहे का ना. थोर असो लहान असो त्यांच्याकडे भीडभार नाही अशी संतांची भाषा असते. मग माती समान ज्यांना धनाची सुद्धा अभिलाषा नाही अशांनाच काय म्हणायचं. म्हणून महाराज आपण नेहमी म्हणत असतो कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कोणालाही लागणं शक्य नाही हे वैराग्य मूर्ती. आळंदीमध्ये सुद्धा मोजक्या मंडळीला वैराग्य मूर्ती जयराम बाबा भोसले. पंढरपूरमध्ये एक फडकरी होऊन गेले आताच. अशा त्यांच्या गंगू काका शिरवळकर फळाचे दादा वैराग्य मूर्ती. आपल्या मराठवाड्यामध्ये सोनपेठ गावामध्ये जे जन्माला आलेले रत्न आहे त्यांना सुद्धा वैराग्य मूर्ती म्हणायचे. रंगनाथ गुरुजी परभणीकर. गुरुजींच्या जीवनातला असा एक प्रसंग आहे. मुंबईला गुरुजींचं कीर्तन झालं आणि मुंबईला गुरुजींचं कीर्तन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका मोठ्या सावकारांना बाजूलाच असं माडीमध्ये बसून कीर्तन ऐकलं. मी हे एका वैराग्यवान महात्म्याच्याच मुखातून ऐकलं. आजही तो वैराग्यवान महात्मा जिवंत आहे. बीड जिल्ह्यात पाण्याचं धामणगाव म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये ते रघुनाथ महाराज चौधरी संत वामन भाऊचे ते शिष्य आहे. आणि त्यांनी सांगितलं गुरुजींना माडीमध्ये कीर्तन ऐकलं. कीर्तन करून गुरुजी निघून आले. पंढरपूरला चातुर्मास चालू होता आणि चातुर्मासामध्ये प्रवचन चालू होतं. त्या व्यक्तीनं गुरुजींचा शोध काढला. गुरुजींच्या काहीतरी एखाद्या वाक्यानं त्याला काय झाला लाभ झाला असेल. त्यानं काय केलं गुरुजीला देण्याकरता धन घेऊन आला. गुरुजींचा शोध घेतला. गुरुजींकडे गेला आणि गुरुजीला म्हणला गुरुजी मी फार भाग्यवान होय. हां तुम्ही काय करा एवढ्या धनाचा स्वीकार करा. तुका कशाला भाग्य म्हणते याचा अर्थ नाही. तू धनाला भाग्य समजत होता. हां एवढं भाग्यवान आहात तुम्ही काय करा हे स्वीकार करा. त्यांनी सांगितलं नको मी याचा स्वीकार करणार नाही. तो म्हणला कसा स्वीकार करणार नाही हे कमी पडतं का आजूक देऊ का. नाही मला ती लागतच नाही. हां ते म्हणले हे लोक असेच असतात. अरे वारकऱ्यांबद्दल बोलतो. त्या ठिकाणी महाराज रंगनाथ गुरुजींनी त्या धनाला लात मारली. म्हणजे आपण लात मारली हा शब्द लक्षणार्थी आहे बरं का. नाहीतर आपल्याला लगेच म्हणतात महाराज होते आणि त्याने काय मारली लात. म्हणजे त्याचा धिक्कार केला. ते मला नको. हां हे तुझं तुला लक लाभ. त्याने त्यांना नाकार केलं. हे वैराग्य आता आयुष्य होणे नाही. गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती. महाराज असं आहे बोल बोलता वाटे सोपे आणि करणे करिता तीर कापे नव्हे वैराग्य सोपारे. हे वैराग्य सोपं नाही. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनात सुद्धा असाच प्रसंग आहे. अनेक महात्म्याचं सांगता येईल पण आता असे होणे शक्य नाहीत. हां हे आता होणं शक्य नाही. म्हणून महाराज वैराग्य नावाचं भाग्य जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याला आपल्याला काय करावे लागेल संतांची संगती करावी लागेल. आणि संतांच्या संगतीमध्ये तुकोबाराय गेले म्हणून तुकोबारायला वैराग्य नावाचं भाग्य प्राप्त झालं. महाराज नुसतं भाग्य प्राप्त झालं का नाही तर तुकोबाराय म्हणतात त्यांच्या संगतीत गेल्यामुळं त्यांनी माझ्यावरती कृपा केली. हां आणि मला निष्पाप बनवलं. अभंगाचं दुसरं चरण. संत कृपेचे घे दीप संत कृपेचे घे दीप संत कृपेचे संत कृपेचे संत कृपेचे घे दीप संत कृपेचे घे दीप
संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. संतांना कृपा केली ना, हा अंधकारामध्ये असणारा जो साधक आहे, हा त्या साधकाला कृपा नावाचं दीप संत देतात. आणि तो साधक पापी जरी असला तरी त्याला निष्पाप बनवतात. आता या ठिकाणी कृपा झाली पाहिजे, आपण चौघाची बघितली, पण संत कृपा करतात. संत सुद्धा अनेक अंगांना कृपा करतात. संत हे शब्दानं कृपा करतात, संत हे स्पर्शानं कृपा संत वचनी कर्मा झडे, संत वचनी मोक्षे जोडे, संत चरणी संत वचने मोक्ष जोडे, संत वचनी कर्म झडे, संत चरणी तीर्थ जोडे. धन्य संत संघाचा, म्हणजे संतांच्या संगतीतले फायदे सांगतात. या ठिकाणी संत कृपा करतात, चार अंगानं कृपा करतात. संत हे शब्दानं कृपा करतात, संत हे स्पर्शानं कृपा करतात, संत हे दृष्टीनं कृपा करतात, आणि शेवट संत संकल्पानं कृपा करतात. त्यांच्या मनाचा संकल्प चांगला असतो. आता आपण सर्व जाणकार मंडळी आहात, आपण वारकरी संप्रदायातली मंडळी आहात, भाग्यवान मंडळी आहोत, म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत. संत हे शब्दानं कृपा करतात बरं का, शब्दानं कृपा करतात. बघा, आपल्या या बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नावाचा तालुका आहे, आणि त्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक स्वामी झाले, मुकुंदराज स्वामी. ऐकून असताना तुम्ही. आणि तिथं क्षेत्रपाळ नावाचा राजा होता, आणि त्या राजाचं एक असं वाक्य होतं की तो राजा काय करायचा माहिती आहे का, तिथं कोणताही साधू आला, ज्ञानोबाऱ्यांच्या पूर्वीचा काल आहे बरं का, ज्ञानोबाऱ्यांच्या पूर्वीचा काल. अंबाजोगाईमध्ये बीड तालुक्यात मुकुंदराज स्वामींची आजही तिथं समाधी आहे. तो काय करायचा, क्षेत्रपाळ नावाचा राजा, साधू त्या गावात आला की साधूला एक प्रश्न विचारायचा. प्रश्न असा होता, रिकीब में पाव ब्रह्म बताओ वरना लो हात में टिकाव. तुम्ही साधू आहात ना, तुम्ही मला ब्रह्म दाखवा, नाहीतर हातामध्ये टिका घ्या आणि इथं तळं खांदायला लागा. तिथं साधूनं एक मोठं तळं खांदलंय त्या काळात बरं का. आता जर विचारलं असताना रोजगार हमी, काम कमी, सगळे तिथं तळं खांदायला गेले असते बरं का. असा प्रश्न, जर ब्रह्म दाखवायचं हे सामर्थ्य नाही, असा तो म्हणायचा. असे अनेक साधू आले गेले, तिथं फार मोठं तळ झालं. त्याच अंबाजोगाईमध्ये एकदा महाराज मुकुंदराज स्वामी आले, आणि मुकुंदराज स्वामी त्या ठिकाणी आले ना, आणि मुकुंदराज स्वामीला त्याने प्रश्न केला, रिकीब में पाव ब्रह्म बताओ वरना लो हात में टिकाव. मुकुंदराज स्वामी घोडीवरती बसले, रकिबामध्ये पाय दिला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला, स्पर्श केला, त्याला त्या ठिकाणी समाधी लागली. 5 महिने समाधी लागली. 3 महिन्यामध्ये ज्या घोड्यावरती बसला होता तो घोडा, त्याचा मरणकाल जवळ आला, त्यांना देह ठेवला. पुढं चालून असं ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनचरित्रात वर्णन आलं, तोच घोडा पुढं चालून रेडा झाला आणि मग तो बोलला. असा त्या ज्ञानोबाऱ्यांच्या चरित्रात प्रसंग आहे. म्हणजे ही स्पर्शाची कृपा आहे, ही मुकुंदराज स्वामीने केली. काही शब्दाची कृपा आहे महाराज, शब्दाची कृपा. महाराज हे जे तुम्हाला आणि मला ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या सांगतात ना, हे शब्दरूपानं सांगितलेलं आहे. त्यांनी तुम्हाला आणि मला सांगितलंय, अरे तुम्ही चांगलं राहा, व्यसन हे वाईट आहे, किंवा सांगतो तुम्हासी मजारे विठ्ठला नाही तरी गेला, किंवा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. हे संतांना सांगितलेला शब्दाचा उपदेश आहे. काही स्पर्शाचा आहे, काही दृष्टीचा आहे. महाराज संतांची दृष्टी अशी आहे महाराज, संतांची दृष्टी अशी आहे महाराज की ते आपल्या पदावरती नेऊन बसवतात. कृपा दृष्टी निहाळिले आपुलिया पदी बैसविले. आपल्या पदावरती बसवतात. गावोबा पुरणपोळी खाण्याकरता गेला होता.
पुरणपोळी खाण्याकरता, पण नाथ महाराज गेल्याच्या नंतर त्या गावोबानं राहिलेलं रामायण पूर्ण केलं. ही दृष्टिकृपा आहे. अनेक उदाहरण आहेत ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये. जेवढे उदाहरण आहेत ना तेवढे सगळे परश्य कृपेचे आहेत. मला तो सांगून वेळ घालायचा नाही, कारण आपलं वेळेत कीर्तन संपलं पाहिजे 11 वाजेपर्यंत. तो सच्चिदानंद बाबाचा असेल, रेड्याचा असेल, भिंत चालवलेली असेल, हे ज्ञानोबारांचे जीवन हे पूर्ण कशाचं आहे? स्पर्श कृपेचं आहे. हां, काही दृष्टिकृपा आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाची संकल्पकृपा आहे. संकल्पकृपा. संत संकल्प कृपा करतात. संतांना वाटतं ना, हां हे जन आहे ना, हे जन हे बुडालं नाही पाहिजे, हे अबाधित राहिलं पाहिजे, याच्याकरता संत कृपा करतात. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा हरी बुडत हे जाना, न देखवे डोळा, येतो कळवळा, येतो कळवळा मनोनिया. बुडत हे बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. म्हणून त्यांना कळवळा आहे. म्हणून ते तुम्हाला मला सांगतात, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हा त्यांचा संकल्प आहे. तुम्ही आम्ही नामचिंतन करावं, हा त्यांचा संकल्प आहे. म्हणून संत कृपेचे मीराबाई भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायच्या. वसुदैवम सुतम दैवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण मोंदे जगद्गुरुम. जय श्रीकृष्ण ही त्यांची भक्ती होती. आणि त्यांच्या घरी शोचकोप धुण्याचं काम करायचा एक भंग्याचा मुलगा. शोचकोप म्हणजे बाथरूम, ते बाथरूम धुण्याचं काम करायचा एक भंग्याचा मुलगा. एक दिवशी त्याची आणि मीराबाईची नजरेला नजर झाली. त्याची आणि मीराबाईची नजरेला नजर झाल्याच्या नंतर त्या भंग्याच्या मुलाने मीराबाईकडे बघितलं. मीराबाईचं ते रूप पान खाल्ल्याच्या नंतर आतून लाल दिसावं पुढं नाजूक रूप मीराबाईचं त्यानं बघितलं. राजाची कन्या होती. त्याची आई सुद्धा तिथंच कामा करता जायची. आणि त्याच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला आणि त्याने सांगितलं, मला जर लग्न करायचं झालं तर मी ह्या मीराबाईशीच करेन, अन्यथा लग्न करणार नाही. घरी गेला, कामावर येत नव्हता, अन्न पाण्याचा त्याग केला. आईनं विचारलं, असं का करतो? म्हणला, आई आपण जिथं त्या राजाच्या घरी कामाला जातो ना, तिथं ती मुलगी आहे ना, तिला आज मी बघितलंय आणि तिच्याशी मला लग्न करायचंय. आई म्हणजे 4 भीतीच्या आत म्हणला, म्हणून बरं झालं. बाहेर जर म्हणला असता तर आपल्याला ठेवलं नसतं. नाही म्हणला, आई जोपर्यंत तिच्याशी मी लग्न करणार नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. हट्ट. आणि महाराज त्याने हट्ट केल्याच्या नंतर ही आईना सुद्धा अन्न पाण्याचा त्याग केला. 2 दिवस कामाला गेली नाही. 3ऱ्या दिवशी गेली. मीराबाईची भेट झाली. का तुम्ही 2 दिवस आल्या नाही? नाही, तसं काही कारण नाही. नाही, का आल्या नाही असं मीराबाईनं ठणकावून विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझ्या मुलाची आणि तुमची नजराला नजर झाली आणि माझ्या मुलगा म्हणतो लग्न करेल तर मी मीराबाईशीच करेल, अन्यथा मी लग्न करणार नाही. म्हणले, काहीच हरकत नाही. म्हणले, मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, त्याला घेऊन या. घरी गेली. त्या मुलाला सांगितलं. त्यालाही आनंद वाटला. लग्न करतो म्हणल्याच्या नंतर तोही आला. आणि तो आल्याच्या नंतर त्याला सांगितलं, मी तुला एक भगवान श्रीकृष्णाचा फोटो देते. त्या फोटोच्या समोर बसायचं आणि तू फक्त 2 दिवस असं चिंतन करायचं. एक क्षणभर सुद्धा तुझं मन कृष्णाच्या भजना व्यतिरिक्त बाजूला गेलं नाही पाहिजे, हे मला कळतंय. हा एक सेकंद जर तुझं मन भगवंताच्या भजनाच्या बाजूला जर गेलं तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि 2 दिवस तू एक ग्रहचित्तानं भगवंताचं भजन केलं तर मी तुझ्याशी लग्न करते. काहीच हरकत नाही, मला नुसतं भजनच करायचं आहे ना. भजना करता बसला. एका ग्रह
सगळं शांत झाला, त्यांना ध्यान लावलं आणि भगवान श्रीकृष्णाचं भजन चालू केलं. भगवान श्रीकृष्णाचं भजन करू लागला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. 4थ्या दिवशी स्वतः महाराज मीराबाईने उठवलं, 2 हार घेतले, त्याच्याकडे गेले, म्हणले हे घे हार आणि घाल मला वरमाला. त्यावेळेस त्याच्या मुखातले वाक्य आहेत, आई त्यावेळेसची बुद्धी कुठं आणि आत्ताची बुद्धी कुठं. करी साधका निष्पाप. साधकाला निष्पाप करणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. म्हणून संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप. खरंय महाराज, पण आता या कलियुगामध्ये अनेक संत झालेत. नेमकं संत म्हणायचं कोणाला तर महाराज जे खऱ्या अर्थानं भगवंताचे अवतार आहेत ना त्यांना संत म्हणायचं. आणि आपला एकमेव असा वारकरी संप्रदाय आहे महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत झाले ना तेवढे भगवंत अवतार आहेत. अन्य संप्रदायामधले संत नाहीत. अन्य संप्रदायामध्ये हे ह्या देवाचा अवतार, तो देवाचा अवतार असं नाही. पण वारकरी संप्रदाय असा आहे, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर किंवा ब्रह्मसोपान तो झाला, भक्ता आनंद वर्ताला किंवा तुकोबाऱ्यांच्या म्हणे रामेश्वर भट्ट दुजा, तुका विष्णू नाही दुजा. म्हणजे संप्रदायातले संत सगळे कसे आहेत, भगवंत अवतार आहेत. म्हणजे ते भक्तही आहेत आणि देव आहे. फक्त काय, देवतेची भक्त, तोची देव भक्त, भेदाभेद नाही जात. अभंगाचं 3रं तोची देव भक्त, 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 तोची देव कारण भक्तामध्ये आणि देवामध्ये भेद नाही. किंवा देवते संत, देवते निमित्त त्या प्रतिमा. देवामध्ये आणि संतामध्ये भेद नाही. एक वेळेस देव सुद्धा भेद करतील बरं का, पण संत कधी भेद करत नाहीत. देवांना भेद केलाय, देवानं भेद केलाय. तुम्ही आम्ही बघून येत बघा, देवाचा भेद काय आहे. देवाचा असा स्वभाव आहे, हां तो भक्त जर असेल ना त्याला जवळ करतो, आणि दुर्जन असेल की कवा घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापास दुर्जनासी संहारी. म्हणजे दुर्जनाचा नाश करतो. पण संतांचं तसं नाही. संत कशा आहेत, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मृत्यू बाळो. म्हणजे संतांच्या ठिकाणी काय नाही, भेद नाही, असं संतांचं अंतकरण आहे. आणि हे संत आपल्यावरती कृपा करतात. महाराज हे सगळं खरं आहे हे. कारण देवात आणि संतात भेद नाही. देवाच्या नावात जी ताकद आहे तीच संतांच्या नावात ताकद आहे. देवाच्या नावाला यम घाबरतो, संतांच्या नावाला यम घाबरतो. म्हणजे देवात आणि संतात भेद नाही हे आपल्या लक्षात आलं. पण मला ते संत प्राप्त होण्याकरता काय करावं लागेल, तर ते संत प्राप्त होण्याकरता त्यांच्या भजनाबद्दल, भगवंताच्या भजनाबद्दल आपल्याला प्रेम असलं पाहिजे. त्यांच्या भजनामध्ये आपण नाचलो पाहिजे, हां त्यांच्या भजनामध्ये आपण विरून गेलो पाहिजे. हेच तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतात. तुका
तुका प्रेम नाच, तुका प्रेम नाचे गाये, तुका प्रेम नाचे गाये.
पहिल्यांदाच सांगावं लागत आहे बरं. तुम्ही काहीच केलं नाही, एकदा सगळ्यांनी हात वर करा. करा बरोबर. महिला मंडळ 50% आरक्षण आहे, काय अडचण नाही. वरती हात करा चला. सगळ्यांनी वरती हात करायचे, सगळ्यांनी. खरं तर बरं मध्ये बाबा छोटं गाव आहे पण भरपूर मंडळी आहेत बरं का. करा ना हात वर करा ना. तुम्ही जोपर्यंत हात वर करत नाही तोपर्यंत मी बोलत राहणार. सगळ्याचे हात वर आले पाहिजे. भगवंतांना हात दिले, त्याच्या दिले इंद्रिय हात पाय कान डोळा बोला या वचन, त्याचं भजन करण्याकरता दिलेले आहेत आपल्याला. कमल हा बरं का. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करू. विठोबा कुमारी विठोबार 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 आपल्या प्रमाणाला पूरक वातावरण झालं बरं का. तुका प्रेमी नाचे आहे का नाही. कारण इथं नाचलं पाहिजे, नाही तिथं नाचून फायदा नाही. इथं भगवंत नाचलाय. नच कीर्तनाचे रंगी नाद दीप लावू जगी. नच कीर्तनाचे रंगी नाद दीप लावू जगी. नाच कीर्तनाचे रंगी नाद दीप लावू जगी. नाच कीर्तनाचे रंगी नाद दीप लावू जगी. नच कीर्तनाचे रंगी नाद दीप लावू जगी. नाच 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 कीर्तनाचे रंगी नाद दीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, या रंगामध्ये नाचलं पाहिजे. हा रंगी रंगे रे श्रीरंगे. इथं हा इथं देव नाचला पण कसं. तुका प्रेमी नाचे, प्रेमे गाये. गाये सुद्धा प्रेमानं झालं पाहिजे आणि त्याच्यात विरून गेलं पाहिजे. कसं विरून गेलं पाहिजे. शेवटचा प्रसंग सांगतो आणि माझ्या या शेरीला पूर्णविराम देतो. खऱ्या अर्थानं भजनामध्ये कसं विरून गेलं पाहिजे. महाराज एक गायक होऊन गेलेत बरं का. त्या गायकाचं नाव आहे तानसेन आणि हा बिगर सुरसेन सांगतोय तुम्हाला. हा काय नाव आहे. तानसेन. हा आपला अडाणीपणा कधी झाकून ठेवायचा नसतो. हा खऱ्या अर्थानं ते तानसेन गायक असे होते म्हणलंय की ते जर गायन करायला लागले ना, अमावस्याच्या दिवशी दगडाचा दिवा असायचा, त्याच्यात तेल टाकायची, वात टाकायची आणि त्यांनी जर पटदीप नावाचा राग आळवला तर ते दिवा लागायचा म्हणले. श्रावण महिना असावा, आकाशामध्ये आभाळ आलेला असावं आणि त्यांनी मोकळ्या पटांगात जावं आणि मेघ मल्हार नावाचा राग आळवावा तर पाऊस पडायची. अशी त्यांची ताकद होती आणि ते अकबराच्या दरबारात भजन करत होते. काय अकबराच्या दरबारात भजन करत होते आणि अकबर त्यांच्यावरती खुश व्हायचा. एक दिवशी अकबर म्हटला, अरे तानसेन, तू एवढं सुंदर भजन करतो, तुझे गुरुजी किती सुंदर भजन करत असतील रे.
तुझे गुरुजी किती सुंदर भजन करत असेल, एक वेळेस तुझ्या गुरुजीचं भजन ऐकायचं. म्हणले काही हरकत नाही, पण माझ्या गुरुजीचं भजन ऐकायचं असेल तर तुम्ही आसनावर बसून चालणार नाही. आता तुम्ही आसनावर बसतात, मी खाली बसतो, भजन करतो. माझ्या गुरुजीचं जर भजन ऐकायचं असेल तर तुम्हाला या राजवस्त्राचा त्याग करावे लागेल, तुमचा राजेपणा सोडून द्यावं लागेल आणि त्यांच्या समोर बसून त्यांचं भजन ऐकावं लागेल. आणि माणसाला आवड असली ना की सवड नक्कीच मिळते. त्या अकबराला भजनाची आवड होती, संगीताची आवड होती. मला त्यांना त्याग केला. म्हणले कुठे तुझे गुरुजी? ते म्हणले ते इथं बी नाहीत, ते उत्तर प्रदेशमध्ये वृंदावन नावाचं क्षेत्र आहे. हां, काय नाव आहे म्हणले त्यांचं? म्हणले हरिदास प्रभू. अकबर आणि तानसेन भजन ऐकण्याकरता वृंदावनला गेले. आश्रमामध्ये गेले. हरिदासाच्या आश्रमात गेल्याच्या नंतर या तानसेनानं गुरुजीकडे प्रार्थना केली, गुरुजी तुमचं भजन ऐकण्याकरता या ठिकाणी हे एक साधू आलेला आहे, एक सत्पुरुष आलेला आहे, तुम्ही भजन आळवा, भजन करा, त्या ठिकाणी काही हरकत नाही म्हणले. हरिदास प्रभूंनी भजन म्हणायला सुरुवात केली. महाराज एकच चरण त्यांनी म्हटलं असन, कुठला तरी अभंग असेल, गवळण असेल, कोणतंही भजन असेल भगवंताचं, एकच चरण म्हटलं. एक चरण ते म्हणत असताना त्या चरणाच्या पहिल्याच तुकड्यामध्ये या अकबराला समाधी लागली. या अकबराला समाधी लागली. या तानसेनानं समाधी उत्थान केली आणि म्हणले चला आता. हरिदास प्रभूचं दोघांनाही दर्शन घेतलं. बाहेर निघाल्या अकबराने त्या तानसेनाला प्रश्न केला, अरे तानसेन, मी तुझं कितीतरी भजन ऐकतो पण कधी माझ्या डोळ्याची पापणी लागली नाही, पण आज तुझ्या गुरुजीचं भजन ऐकलं, मला समाधीच लागली. कारण त्यावेळेस त्या तानसेनच्या मुखातलं वाक्य आहे, महाराज हां, मी जे भजन करतो ना ते समाजाच्या मनोरंजनाकरता करतो, पण महाराज या ठिकाणी माझे गुरुजी जे भजन करतात ना ते भगवंता करता करतात. आणि ज्यांचं भजन भगवंता करता असताना तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? हां, गाणी यात विरोली जाय, ही अवस्था त्या ठिकाणी निर्माण होती. म्हणून तुमचं आमचं भजन सुद्धा भगवंता करता असलं पाहिजे. हां, त्या वाटेला आपण लागलेलो आहोत. आपण भजन करतो, आता भजन करता करता भगवंतच प्राप्त व्हावा ही सुद्धा आपली काय झाली पाहिजे, भावना झाली पाहिजे. म्हणून तुका प्रेमेनाची गाय, गाणी यात विरोली जाय. ज्ञानेश्वर माऊली नारायण, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर संग्रहाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. सद्गुरूंनी जशी बुद्धी दिली तसंच कीर्तनाकरता सर्वच ही महाराष्ट्रातील गुणवान मंडळी या ठिकाणी सर्वांनी खूप अशी गोड साथ दिली. म्हणून यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते श्री गुरूंचं, जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. तुमचे धर्म कीर्तन केले तेही सिद्धी नेले, तेथे माझे उरले पायिक बन. या नाताने झालेली शिवा गुरुवर्य बाबांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोत्या मंडळीच्या चरणी, गणरायाच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल.